हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असते, तर मी पण खूप मस्त मजेत आहे. तर सकाळ सकाळ लाईट गेलेली होती आणि माझा अंधारात असा दिवस मॉर्निंग झाली होती, माझ्या दिवसाची मॉर्निंग झाली होती. तर मी पहिल्यांदा खिडकी उघडून पाहिलं तर बाहेर पण आभाळ आल्यामुळे थोडासा अंधारच होता आणि किचनमध्ये गेले होते. तुम्ही पाहू शकताय पूर्ण अंधार आहे, कारण की मी किचनची खिडकी पण उघडी ठेवली होती, म्हणजे उघडीच होती तरी पण अंधार होता किचनमध्ये, कारण की पलीकडून भिंत असल्यामुळं मग आतमध्ये येण्याचा उजेड काय प्रश्नच राहत नाही. तर मी त्याच्या अगोदर पाणी पण ठेवलं होतं, कारण की लवकर उठले होते, आज लाईट पण गेली होती आणि लवकर पण उठले होते. आणि आज मला करायची होती वांग्याची भाजी करायची म्हणलं की त्याला मसाला काढ, हे लागते कर, म्हणून टाईम जातो, कारण की झटपट होणारी भाजी नव्हती. म्हणून मग मी आज लवकर उठले आणि माझं आवरायला सुरुवात केली होती. पण लाईटीने मध्येच धोका दिला, म्हणून मग थोडंसं मी हे झाले, मला असं वाटलं उशीर होईल, पण नाही. परत लाईट आली, एकदा आली परत गेली, परत आली, असं दोनदा लाईटीने केलं आणि मग नंतर कंटिन्यू लाईट राहिली. ती अजून पण गेलेली नाही आहे आणि जास्त जात नाही, गुरुवारची लाईट जाते, पण आज का गेली होती काय माहिती, आणि रात्री पण गेली होती. तर असं माझं चाललं होतं, आता मला पीठ मळायचं होतं, म्हणलं पाणी तापसपर्यंत माझं पीठ मळून होईल आणि नंतर भाजीची पण तयारी करता येईल. पण लाईट गेल्यामुळं मग मी भाजीची तयारी काही केली नव्हती. मग लाईट आल्यावरच भाजीची तयारी केली, शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते. नंतर मग म्हणलं चला की आता पहिल्यांदा मसाला वाटून घेऊ, नाही तर परत लाईट गेली तर परत अवघड होईल, म्हणून मग मी वांगे कापायच्या अगोदर मसालाच वाटून घेतला. नाही तर माझं चालू होतं काम, सकाळचं माझं रुटीन. तर माझं हे रोजचं रुटीन असतं, डेली रुटीन असतं. तर मी काय करते, ज्या दिवशी स्वयंपाक करायचा आहे ना मला, की रात्रीचं बाबा आता काही स्वयंपाक शिल्लक नाही आहे, आता आपल्याला काय सर्व भाजी करावं लागणार, चपाती करावं लागणार आहे, तेव्हा मग मी सगळ्या गोष्टी लवकर उठते आणि लवकर करायला सुरुवात करते. आणि जर रात्रीचं शिल्लक असेल तर सकाळी मग कधी कधी उठायला कंटाळा करते. आणि आता जसं म्हणजे उन्हाळा लागला, पावसाळा लागला, तसं मी चालायलाच गेले नाही, कारण की अगोदर हिवाळ्यात जात होते आणि हिवाळ्यात भारी पण वाटत होतं. आणि आता कसं होतं, दिवस लवकर उजळतो ना, म्हणून मग मला काय जाऊच होत नाही, दिवसाचं चालूच वाटत नाही. मी 7 वाजता तर रिटर्न यायचे आणि आता 6:30-6लाच दिवस पूर्ण असं उजेड होतो, म्हणून मग काय मला जाऊच वाटत नाही. म्हणून मी आता बरंच टाळते, तर जाते तरी पण 8 दिवसांनी 15 दिवसांनी मी जात असते, जर जास्तच लवकर उठले तर. आणि कामाला गेल्यापासून आहे ना, काय झालं आहे, थोडंसं रुटीन पण चेंजच झालं आहे, कारण की खूप दमते, तर माझे पाय खूप दुखतात, कारण का कंटिन्यू उभं राहावं लागतं मेडिकलमध्ये आणि गर्दी पण जास्त असते. मग रोड काउंटरचंच आहे मेडिकल, पण तरी पण भरपूर मेडिकल चालतं, कारण का खूप जुनं 16 वर्ष झालं मेडिकलला, म्हणून छानपैकी चालतं आणि भरपूर सारं काय तिथं गोष्टी शिकायला पण भेटतात. तर इथं माझं चाललं होतं भरलं वांगं, म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की चला भरूनच करूया म्हणून, नाही तर मी डायरेक्ट टाकणार होते वांगे, पण मसाला पण काय लय असा पातळ वाटला गेला नव्हता, सुक्काच वाटला गेला होता, म्हणून मग मी हे करायचं घेतलं, भरून वांगे करायचा निर्णय घेतला. तर टमॅटो वगैरे धुवून घेतलेले आहे आणि मी काय करते, मध्ये ना पाणी पिते, कारण की पाणी मला खूप कमी पिण्यात येत आहे, म्हणून मग मी मध्ये पाणी पित असते थोडं थोडं, जसं मला म्हणजे वाटत ना की बाबा चला तहान लागली आहे. आणि शरीराला पाणी पिणं खूप खूप गरजेचं आहे. आणि मला त्याच्यामध्ये किडनी स्टोन पण आहे, तर किडनी स्टोनचा पण खूप त्रास होतो, तरी पण मी पाणी कमी पिते. मला डॉक्टरने ऑलरेडीच खूप पाणी प्यायला सांगितलेलं आहे. आणि किडनी स्टोनचा मग आता नाही त्रास होत, पिरियड्समध्ये असला भयानक त्रास होतो ना, 1-2 दिवस तर असं वाटतं की बस आता पर ॲडमिट करावं का काय, ह्याची बारी येते. आणि ह्याच किडनी स्टोनमुळं मला खूप काही माझ्या गोष्टी समजल्या, तर मी त्या नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन, कारण की आता मी आयुर्वेदिक औषधं वगैरे घेतलेले आहेत, पण माझं खूप 7-8 वर्षानंतर माझं किडनी स्टोनचं पोट दुखलं होतं, डायरेक्ट मला म्हणजे ॲडमिट करावं लागलं. तेव्हा मी काही चॅनल ओपन केलं नव्हतं नवीन, आणि नवीन चॅनल ओपन केला आणि मला खूप सारा सपोर्ट भेटला, आणि तुमच्यामुळेच माझा चॅनल लवकर मॉनिटाईज झाला आणि सर्व गोष्टी झाल्या. आणि कारण की परत झिरोतून मला सुरुवात करायची होती. सगळं मी माझे 14,000 माझे सबस्क्रायबर होते, बरेच त्याचे व्ह्यूज पण आले होते आणि तो चॅनल पण भरपूर ग्रो होता. पण मी डिसिजन घेतला की नाही, मला शून्यातून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ना, तर मी करणारच आहे. म्हणून मग मी तो चॅनल डिलीट केला आणि हा नवीन चॅनल ओपन केला, प्रीती लाईफ. तर प्रीती लाईफला खूप साऱ्या कमेंट्स
पॉझिटिव्स येत आहेत किंवा व्ह्यूज पण चांगल्या प्रकारे येत आहेत आणि तुम्ही खूप छान प्रकारे सपोर्ट पण करत आहे. आणि माझं सगळीकडून चालू आहे, माझा जॉब चालू आहे, माझं ऑनलाईन बिझनेस चालू आहे, माझं परत आता यूट्यूबचं पण आहे चालू, माझं म्हणजे सगळीकडं थोडं 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 लक्ष आहे. आणि तेवढं करता करता कसा दिवस निघून जातो हे पण समजत नाही. आणि काय बोलतात त्याला ना, बोललेले शब्द आणि मारलेले घाव हे विसरता येत नाहीत. बोललेले शब्द हा विसरता येत नाही किंवा मारलेले घाव पण विसरता येत नाही. पण ते एकदा बुजून गेले तर ते कुठंतरी आपण म्हणतो की म्हण आहे ना, की मारलेले घाव आपण विसरून जातो. पण ते मारलेले टोमणे वगैरे आपण अजिबात विसरत नाही. म्हणून आपण कधी पण कोणाला पण बोलताना ना 10 वेळा विचार केला पाहिजे की बाबा आपण एखाद्याच्या बरोबर बोलतोय तर हे चुकीचं तर नाही ना बोलत आहे किंवा ह्याचा पुढं जाऊन काय इफेक्ट तर नाही ना होणार आहे. म्हणून हा आहे ना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे. तसं माझं चाललेलं आहे. आता मी भाजी टाकलेली, एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे, नाही सॉरी, तवा फक्त ठेवला गॅसवर आणि नंतर आल्यावर मग मी गरम करायला ठेवला. तर तवा पण गरम करायला ठेवलेले आहे. आणि रात्री मी स्वीटकॉर्न मका आणली होती, भाजली होती. मग मला काय ते जास्त मी खाल्ली नाही आणि आता तशीच आहे शिल्लक. आता दुपारी काय माहिती खराब होती का काय, बघू. चांगली असली तर खायचे, नाही तर मग नाही, बघूया काय होतं ते. तर आता ते दिवशी मला कमेंट्स केली ती, प्रीती कशात तरी तेल घेत जा. म्हणून मग मी आता डब्याचं टोपण आहे ना त्याच्यामध्ये तेल घेतलेले, कारण की माझ्याकडे जास्त भांडे नाही आहे, ते खूप मोजके भांडे आहेत. 1-2च म्हणजे नाही का प्लेटी वगैरे नाहीत, बारीक बारीक प्लेटी नाही, डायरेक्ट असं ताट आहे, आपण त्याच्यामध्ये जेवण करू शकतो, भाजी घेऊ शकतो असं ताट आहे. म्हणून मग मी डायरेक्ट किटलीतूनच घेत होते तेल. पण जाऊ दे, तुम्ही सांगितलं तर मी ती माझी चूक सुधारलेली आहे. आणि कुठं खरंच माणसाने एखादी गोष्ट सांगून पण आपण जे सुधारत नसेल ना तर ते खूप चुकीचं आहे. जर आपल्याला वाटलं ना की हा बाबा हे आपण करत होते चुकीचं आहे, चला आपण ह्याच्यात आपल्याला सांगितले ना तर आता ह्याच्यापुढं आपण हे करूया, बदल करूया. तर बदल केलेला आहे. आता मी प्लेटीमध्ये तेल घेतलेलं आहे. आणि मी चपाती करताना मला आठवली एक गोष्ट. तर आम्ही बघा, आई बाप्पा किती पण गरीब असू द्या, ते लेकरांसाठी ना कधीच कमी पडत नाहीत, काही पण करतात, स्वतः उपाशी राहतील, काय करतील, पण जे लेकरांसाठी लागतं ना ते नक्कीच लेकरांना पुरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. तर तसंच आमच्या आईवडिलांनी पण आम्ही पण खूप म्हणजे असं गरीब परिस्थितीतून गेलेलो आहे, पण आम्हाला खायला प्यायला कधीच कमी नव्हतं. पप्पा एवढं आम्हाला खायला आणायचे. तुम्ही म्हणता तू सारखं तेच ते सांगते गोष्टी, कारण की कधी कधी आहे ना त्या गोष्टी आठवल्या ना तर त्या गोष्टी बोलाव्या पण लागतात आणि सांगाव्या पण लागतात. म्हणजे जरी पण ज्यांना गरज आहे ना त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी जाऊन पोचतात असं मला तरी वाटतं. म्हणून मी माझ्या व्हिडिओद्वारे काय गोष्टी बोलत असते, डबल डबल रिपीट बोलत असते. आणि खरंच आम्हाला म्हणजे कोणत्याच गोष्टींचं, कारण की आम्हाला घरचं गहू होतं, आम्ही कधी रेशनिंगचं गहू खाल्लेलं नाही आहे, काहीच नाही आहे. आणि खूप सारं म्हणजे असं कधीच खायला आम्हाला कमी पडलं नाही. मग आम्ही रानात राहत होतो, माळावर राहत होतो, पण आम्हाला खायला प्यायला कधीच कमी पडलेलं नाही आहे. आणि मम्मी पण अशा आमच्या चपात्या करायची ना, एकदम लाल लाल चपाती भाजून द्यायची. आणि कमी तेल, आत्ता पण गेल्यानंतर मम्मी तुझ्या हातची चपाती कर, एकदम लाल लाल तेलाने नाही का तेलामध्ये हे कर तर अशी मम्मी माझी पुरीवाणी चपाती आम्हाला करून द्यायची. आणि आम्ही तेच चपात्या, अंड्याच्या पोळ्या, सकाळ सकाळ चहा, हे खूप सारं म्हणजे नाही का होतं. आणि तेच कुठंतरी नंतर काहींना गैरसमज झाले, जाऊ दे, मला काही त्या गोष्टी बोलायच्या नाही. गैरसमज झाले आणि गैरसमजामधून खूप काही गोष्टी आता एंडिंगला आलेल्या आहेत. आता इथं माझं झालेलं आहे ताट तयार. तर मी सगळं म्हणजे एक 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 काम करून घेत असते. आणि आता साखर खूप महाग झालेली आहे, म्हणून मग मला लागतं तेवढाच चहा करत असते रोजच. असं आजच नाही आहे, पण लागतो तेवढाच चहा करते, अर्धाच पेला. आणि अर्ध्या पेल्यामधून पण माझा थोडासा असा चहा शिल्लकच राहतो. तर इथं मी ताट वाढून घेतलेलं आहे, तुम्हाला अख्खा मी घर पण दाखवलं. तर पाणी सुटलं होतं, मी पाणी भरायला ड्रम लावला होता. तर आता मस्त इथं माझं मी नाश्ता करून घेतलेला आहे. आणि नाश्ता करून झाल्यावर मी घेतलेलं आहे माझं आवरायला. तर माझे केस एवढे भयानक गळत आहेत ना, तर मला असं वाटतं की मी थोड्या दिवसामध्ये काय टकली होते का काय, एवढे भयानक केस गळत आहेत. तर प्लीज काय उपाय असेल तर नक्की सांगा मला, की केस मी गळवण्यापासून कसे थांबू आणि कसे रोखू. तर मला कधी कधी असं अक्षरशः आहे ना रडायला येतं. मी तुम्हाला माझे केस दाखवले ना तर तुम्ही पण हैराण होऊन जाता की हे केस गळले का काय गळले ते म्हणून. खूप म्हणजे खूप गळते ते. तर नक्की मला काय असेल तर नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर तसं माझा आवरत आहे मी. आणि आता आवरायचं आणि मग कामाला जायचं, कारण की
पटपट मग थोडंसं नाश्ता करून अर्धा एक तास बसलं ना तर थोडंसं बरंचसं पण बरं पण वाटतं. नाही तर हातावर पाणी घ्यायचं आणि लगेच कामाला जायचं म्हटलं खूप कंटाळा येतो. आणि काल मला थोडीशी कणकणी आल्यावानीच झाली होती का काय माहिती, पण असं मला नाही का काय हेच नव्हतं, माझं लक्षच नव्हतं. तर तुम्हाला सांगा ती स्टोरी कामामध्ये काय झाली. कामामध्ये एखाद्या गोष्टीचं आपल्या लक्ष नसलं ना, आपण वेगळ्या टेन्शनमध्ये असलो ना तर आपल्या चुका होतात. तर माझी तशीच चूक झाली. तर बघा तुम्ही सहज आपली ना केस माझे निघतात ते डायरेक्ट मुळाढाळाचे केस निघतात ते. तर प्लीज काय उपाय असेल तर नक्की सांगा. तर कामामध्ये माझे काल काय चूक झाली हे मी तुम्हाला नक्की सांगते, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. कारण का तो व्हिडिओ खूप संपत आलेला आहे, संपणच थोड्या वेळामध्ये, म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी काही क्लिअर पण होणार नाही आहे. तर तिथं मी माझा पावडर वगैरे आणि पाऊंड्स पावडरच हा मी यूज करते, कारण की जुनं ते सोनं म्हणतात ना, खूप दिवसापासून तोच यूज करते. म्हणून मध्ये चेंज केला होता, पण परत म्हणलं की नको चला. तर आता इथं सगळं माझं आवरलेलं आहे, मस्त माझा मेकअप पण झालेला आहे. तर मी काजळ रोज लावते, कारण काय काजळ लावलं तर आपले डोळे स्वच्छ पण राहतात आणि छान पण दिसतात. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.